चला तर मी आलेले आहे बाजारात। तर माझा मुलगा सुद्धा आज आहे स्कूलमध्ये गेलेला नाही, तर त्याला सुद्धा बरं नाही आहे, त्याचे जरा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, तर तपासायचं आहे, तर त्याला पण न्यायचं आहे होतं आणि मला सुद्धा माझा हात दाखवायचा आहे। तर त्याचं आहे आधार कार्डाचं काम। तर म्हटलं चला आज सर्वच कामं करून घेऊया। तर इकडे माझे मिस्टर पेट्रोल भरतात, तर मी आलेली आहे आता इकडे। पाहू शकता लाईन लागलेली आहे, माझा मुलगा आणि मिस्टर माझ्या साईडलाच आहेत। तर मी लाईनला उभी राहते, कारण आतमध्ये सुद्धा लाईन खूप आहे आणि बाहेर सुद्धा खूप लाईन आहे। तर पाहू शकताय मी आलेली होती 10 वाजता, माझं काम झालेलं आहे, आता 2 वाजलेले आहेत। तर इकडे घेतलेलं आहे छान थंडगार फ्रूट ज्यूस। हे आहे एसटी स्टँड, रोहा स्टँड। तर चला आता जाणार आहोत आम्ही दवाखान्यामध्ये। तर फटाफट दवाखान्यामधलं काम केलं आणि मग घेतलेलं आहे इकडे कॉफी शेक, चॉकलेट शेक। तर माझ्या दोन्ही मुलांसाठी घेतलेलं आहे। तर आता आपण हे घेणार आहोत आणि घरी जाणार आहोत। तर इतकं वेळ गेलेला आहे ना, खूपच टाईम झालेला आहे। तर छान रेडी झालेलं आहे आपलं कॉफी शेक आणि चॉकलेट शेक। तर चला छान एक फोटो काढलं माझ्या मुलाने तिथे आणि आता निघालेलो आहोत आपण घरी। तर पाहू शकताय किती ऊन आहे आणि खूपच आम्हाला लेट झालेला आहे। माझा मुलगा सुद्धा खूप कंटाळलेला आहे, पहिलीच त्याची तब्येत ठीक नाही आहे। तर आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि दोघांना दिलेले आहे थंडगार मिल्कशेक, चॉकलेट शेक। तर आता पिणार आहेत ते छान फटाफट आणि मग लगेचच त्यांना जेवण द्यायचं आहे, कारण गोळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत। तर मी लागलेली आहे इकडे स्वयंपाक करायला। तर माझं स्वयंपाक तर सकाळचं रेडी आहेच, चपाती आणि भाजी रेडी आहे। तर बाकी काय डाळ वगैरे बनवणार नाही आहे, कारण खूपच वेळ गेलेला आहे। तर जेवणाचा टाईमसुद्धा गेलेला आहे। तर आता 3-3:30 वाजलेले आहेत। तर मी फटाफट आवरून आलेली आहे बाजारातून, तरीसुद्धा खूप लेट झालेला आहे। तर मिस्टरसुद्धा लागलेलेच हेल्प करायला। तर इकडे पाहू शकताय हा आहे माझा हात, 2 दिवस झाले खूपच सूज चढलेली आहे त्याला। तर म्हटलं डॉक्टरकडे दाखवून यावं। तर झालेलं आहे माझं डॉक्टरचं काम, आता जेवून फटाफट गोळी घ्यायची आहे। तर चला या जेवायला, फटाफट आपण जेवण घेऊ, जेवण करू। आज तर सिंपल जेवण आहे, काही जास्त नाही आहे। ही आहे मुगाची उसळ, सकाळीच बनवली होती आणि चपातीसुद्धा। तर छान अशी मस्त भजी बनवलेली आहे मिरचीची। तर मिरचीची भजी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचं माझं व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा। तर हे होतं आजचं सिंपल जेवण आजचं।